मित्रांनो, मला एक फोन आला. माझ्या नातेवाईकाला पोलीस स्टेशनमध्ये बेदम मारहाण झालेली आहे. मी काय करू? मी त्याला एकच सांगितलं, माहिती अधिकारचा अर्ज दे आणि सीसीटीव्ही फुटेज मागव. त्या व्यक्तीनं पोलीस स्टेशनला माहिती अधिकारचा अर्ज दिला आणि उत्तरही आलं. उत्तरामध्ये काय होतं? आमच्या इथे सीसीटीव्ही उपलब्ध नाही आहेत, आमच्याकडे कॅमेरे अवेलेबल नाही आहेत. हे लिखित स्वरूपात उत्तर आल्यावरती मी त्याला सांगितलं, आलेलं माहिती अधिकाराचं उत्तर ते जोडा आणि SP, IG, DIG, DG यांना तक्रार करा. संबंधित पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध नाहीयेत, सीसीटीव्ही बसवलेले नाहीयेत, सीसीटीव्ही नादुरुस्त आहेत. त्यांनी तसं केलं. त्यांनी तक्रार अर्ज SPला दिला. SP कुठलीही ॲक्शन घेत नव्हता. त्याचा पुन्हा फोन आला. मी त्यांना सांगितलं, दुसरा तक्रार अर्ज तयार करा आणि त्याच्यामध्ये लिहा, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, प्रत्येक पोलीस स्टेशनला त्याच्या लॉबीमध्ये, एंट्रन्समध्ये, रूममध्ये सीसीटीव्ही बंधनकारक आहे. सुप्रीम कोर्टानं 2 डिसेंबर 2020 रोजी परमवीर सैनी विरुद्ध बलजीत सिंग या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं सक्त आदेश दिलेले आहेत. भारतातल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक आहे आणि कोणत्या पोलीस स्टेशननं जर सीसीटीव्ही बसवली नाही आणि ती कार्यरत नसेल, बंद अवस्थेत असेल, तर तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार करा. वरिष्ठ त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यावरती तक्रार करतील. हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनात जर सीसीटीव्ही कार्यरत नसतील तर तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार अर्ज करा. वरिष्ठांनी दखल घेतली नाही तर हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करा. असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय संविधान. व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा. प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा गेला पाहिजे.